तर आज ना आपण लहानपणीची आठवण बघूया. लहानपणी आपली आई करून देत होती ना ती. मी पण ना तशीच बनवायला घेतलेलं आहे. तर रोजच्या चपातीला कणिक म्हणून घेतली होती. त्यातीलच एक मी गोळा घेतलेला आहे. तर आता छान असं ना मी तो गोळा घेतला आणि त्याच्यामध्ये ना मी साखरेचं सारण भरलेलं आहे. आणि जशी आपण पुरणाची पोळीचं सारण भरतो ना तसंच सारण भरायचं आहे. आणि नंतर ना इथे मी कोरडं पीठ घेतलं आणि छान असं ना इथे मी गोल गरगरीत ना आता ही चपाती लाटून घेणार आहे. आपली डेलीची चपाती जशी लाटतो ना तशीच लाटायची आहे. कडा छान पातळ लाटायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकते खूप छान याच्यामध्ये ना साखरेचं दिसत आहे. साखरेची चपाती बघा तुम्हाला दिसत असेल मी लाटल्यानंतर ना काही भागामध्ये ना याला साखरेची पोळी म्हणतात किंवा साखरेची चपाती म्हणतात. पण लहानपणी आपल्याला काहीतरी गोड खायचं असेल ना तर ना आपली आई अशी नेहमी बनवून द्यायची की लहानपणीची आठवण म्हणून साखरेची चपाती. तर इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि नंतर ना इथे मी तव्यावरती छान असं ना दोन्ही बाजूने शेकून घेणार आहे. तर तुम्हाला ह्याच्यावरती ना तूप, तेल जर आवडत असेल तर तुम्ही लावून भाजू शकता. पण मी याच्यावरती ना आता अजिबात तेल आणि तूप लावलेलं नाही आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय की साखरेची चपाती ना खूप म्हणजे खूप छान दिसत आहे. आपली शेंगदाण्याची पोळीवर वगैरे ना जशी बनते ना तशीच वरून दिसत आहे की साखरेमुळं ना अगदी टेस्ट लागते आणि लहान मुलंसुद्धा ना ही आवडीने खातात. आम्ही तरी ना लहानपणी नाही साखरेची चपाती ना खूप म्हणजे खूप आवडीने खायचो. आणि कोणी कोणी ना अशी साखरेची लहानपणीची पोळी खाल्लेली आहे. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी बनवलेली अशी लहानपणीची म्हणजे साखरेची पोळी कशी झालेली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.